हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहतोय 10वा पाठ रंग साहित्याचे। तर या पाठामध्ये आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे। मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे। या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो। म्हणजे या ठिकाणी आपले विचार भावना मांडायचे असतील तर आपल्याला भाषा व्यवस्थित मांडता आली पाहिजे। आणि भाषेमध्ये आपण पाहतो की विविध असे साहित्य प्रकार आहेत आणि साहित्याचं वाचन केल्यानंतर आपण पाहतो की आपल्याकडे शब्दसाठा वाढत असतो। प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे। आता जे साहित्य प्रकार आहेत म्हणजे कादंबरी असेल, नाटक असेल, कविता असतील, तर हे जे साहित्याचे प्रकार आहेत तर त्यांचा परिचय या ठिकाणी दिलेला आहे। या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानसुद्धा वाढेल असा संदेशसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे हे जर आपण वाचलं, कादंबरी, कथा असतील, नाटक असतील, कविता असतील, तर हे सगळं वाचन केल्यानंतर आपल्याला ज्ञानाबरोबरच मनोरंजनसुद्धा होईल। म्हणजे मनोरंजन आणि ज्ञान असं दोन्हींची वाढ होईल असा संदेश या ठिकाणी दिलेला आहे। नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे। साहित्यातल्या ज्या विविध कलाकृती आहेत तर त्यांचा परिचय या पाठामध्ये आपल्याला होतो। आता या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हे सगळे साहित्य प्रकार आपल्याला स्वतःचा परिचय करून देतात। तर सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले। वर्गात सूचना आली। तर सुश्रुत नावाचा मुलगा आहे या ठिकाणी आणि त्याची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरलेलं आहे। वर्गात सूचना आलेल्या आहे आणि दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली। तर भिलार या ठिकाणी सहल जाणार आहे म्हणून शिक्षक मुलांना या गावाविषयी माहिती सांगतात। त्याबाबत एक फिल्मसुद्धा दाखवली। सुश्रुतला ते खूप आवडले। घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सहल जाणार आहे तर ही गोष्ट सुश्रुतला फार आवडलेली आहे, कारण त्या ठिकाणी पुस्तकांचा परिचय होणार आहे म्हणून या सुश्रुतला आनंद होतो आणि आनंदाच्या भरामध्येच तो झोपी जातो। काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत। एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत। सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? पुस्तकांच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत। आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे। म्हणजे सुश्रुत उद्या सहलीला जाणार या आनंदामध्ये तो झोपलेला आहे आणि झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये मुलामुलींचा वेश केलेली ही पुस्तकं येतात आणि ही पुस्तकं नाचत आहेत, आनंदाने गाणी म्हणत आहेत आणि सुश्रुतला उठवतसुद्धा आहेत आणि सुश्रुतला सांगतात की आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे। सुश्रुत विचारतो, तुम्ही सगळे कोण आहात? पहिल्यांदा येते कथा। अरे असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत। सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी। माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे। अरे मी आहे कथा। गोष्ट हे माझंच दुसरं नाव। तर या ठिकाणी पहिल्यांदा कथा आलेली आहे, ती स्वतःची ओळख करून देते की आपण पाहतो की लहान मुलं लहानपणापासूनच गोष्टी ऐकत असतात। कथा म्हणजेच गोष्टी। सुश्रुत विचारतो, आपली ओळख कशी काय? तर कथा आपली ओळख कशी लहानपणापासून आहे ते सांगते। आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना। म्हणजे अशा प्रकारे आई आजीकडून आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो। म्हणजे इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल, तर अशा प्रकारे ह्या गोष्टी ऐकत ऐकतच आपल्याला वाचण्याची सवय लागत असते। सुश्रुत विचारतो, हो आता आठवलं। आजी मला नेहमी कोल्हा,
उंदीर, ससा कासव यांच्या गोष्टी सांगायची. आता सुश्रुतला आठवतात की कथा आणि गोष्टी, कथा म्हणजेच गोष्टी, तर गोष्टी त्याला आठवतात की आजी त्याला कोल्हा, उंदीर, ससा कासव यांच्या गोष्टी नेहमी सांगायची. म्हणजे ती तू कथा आहेस, म्हणजे कथेची ओळख त्याला त्या ठिकाणी पटते. तर कथा म्हणते. बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही आहेत माझी वैशिष्ट्ये. आपण पाहतो की आपल्याला सुद्धा कथा लिहा परीक्षेमध्ये येत असतं, तर त्या ठिकाणी आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही कथेची वैशिष्ट्ये आहेत. तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. आता या ठिकाणी हा सुश्रुत कथेला विचारतो की तुझे काही प्रकार आहेत का? कारण आज मराठीच्या मॅडमने आम्हाला सांगितलेलं आहे की आपण आज साहस कथा शिकायच्या आहेत. कथा म्हणते अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. म्हणजे माझ्या बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे उपप्रकार आहेत. परिकथा शिवाय नाटक, मालिका, चित्रपट आपण पाहतो की याच्यामध्ये एका कथेभोवतीच हे सगळं फिरत राहतं. म्हणजे यांचा पाया म्हणजेच काय? कथा. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. पहा, आपण एखादा चित्रपट जर घेतला तर त्याचं कथानक जर व्यवस्थित असेल, चांगलं असेल, दर्जेदार असेल तरच तो चित्रपट यशस्वी होत असतो. म्हणजे तरच तो चित्रपट आपल्याला आवडतो. तर तशा प्रकारे कोणतीही कलाकृती ही चांगली, उत्तम होण्यासाठी मूळ कथा कशी लागते? दर्जेदार. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते. म्हणजे ती कथा सांगण्याची जी पद्धत आहे ती उत्तम असेल, चांगली असेल तर ती कथा आणखी फुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. पहा, कथा सांगताना कुणीही ती कथा वेगवेगळे हावभाव करून, हातवारे करून अशा प्रकारे जर सांगितली तर ती कथा आपल्याला पटकन लक्षात येते. तर अशा प्रकारे कथा काय सांगते स्वतःविषयी की ती उत्तम निवेदन तंत्र जर असेल तर त्या ठिकाणी मी खुलत जाते, फुलत जाते. सुश्रुत विचारतो, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. तर कथा निर्मिती करणारे जे लेखक आहेत तर त्यांची नावं मला सांग, असं सुश्रुतीला विचारतो. कथा सांगते य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द.मा. मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले. तर हे जे लेखक आहेत तर या लेखकांची नावं कथा या ठिकाणी सांगते आणि यांनी आपल्या कथांनी तृप्त म्हणजे समाधानी, मराठी वाचकांना समाधानी केलेलं आहे. सुश्रुत म्हणतो किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? आता कथेनं आपली वैशिष्ट्ये सांगितली. आता कोण आलेलं आहे पुढे? कादंबरी. काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी. कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. आता कादंबरी स्वतःची ओळख करून देते की मी म्हणजे कथेची थोरली बहीण. तर कशी? तर कादंबरी म्हणजे काय असतं की एक मोठी कथाच असते, परंतु कथेपेक्षा ती मोठी असते. सुश्रुत विचारतो, मोठा म्हणजे किती ग? म्हणजे तिनं काय सांगितलेलं की मी कथेपेक्षा मोठी असते, तर मोठी म्हणजे किती असते? तर कादंबरी सांगते, अरे माझ्यात खूप खूप पात्रं असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. पहा, आपण सुद्धा वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचल्या असतील तर आपण पाहतो की कादंबरी ही एक कथाच असते, परंतु ही मोठी असते. यात वेगवेगळ्या घटना असतात आणि खूप सारी पात्रं असतात, परंतु त्यांचा एकमेकांशी संबंध असतो. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची
उत्कंठा वाढवते. उत्कंठा म्हणजे उत्सुकता. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममान होतो. रममान होणे म्हणजे मग्न होणे. रममान होणे म्हणजे मग्न होणे. म्हणजे या ठिकाणी वाचक या ठिकाणी कसे मग्न होतात, कसे गुंगून जातात, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही पात्र आपण वाचत असताना आपल्याच ओळखीची वाटू लागतात किंवा आपल्यातीलच आहेत असं आपल्याला भास त्या ठिकाणी होतो. आणि अशा प्रकारे वाचत असताना, कादंबरी वाचत असताना आपली उत्सुकताही वाढत जाते आणि कथानक म्हणजे या कथेमध्ये, कादंबरीमध्ये पुढे काय होईल, पुढे काय होईल असा विचार करत जो वाचणारा मनुष्य आहे तो याच्यामध्ये रममान होत असतो. खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. म्हणजे कादंबरी ही खूप मोठी आहे. आता कादंबरी म्हणते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती. आपण पाहतोय वि. स. खांडेकर हे जे मोठे लेखक आहेत त्यांचं जे ययाती ही कादंबरी आहे, तर या कादंबरीला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला, या कादंबरीला मिळाला. तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. म्हणजे अशा प्रकारे कादंबरी या ठिकाणी आपलं वैशिष्ट्य सांगते की ती कथेपेक्षा मोठी असते, परंतु ही पात्र खूप सारी असली तरी त्यांचा एकमेकांशी संबंध असतो. वाचकाला ते खिळवून ठेवतात. आणि सर्वोच्च मानाचा पुरस्कार जो ज्ञानपीठ आहे तो वि. स. खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला मिळालेला आहे. आता कुणाचा प्रवेश होतो या ठिकाणी पहा, कवितेचा. तर कविता काय म्हणते, सुश्रुत ओळखलंस मला? अरे मी आहे कविता. आता या ठिकाणी कवितेचा प्रवेश झालेला आहे. कविता आपली ओळख करून देते आहे. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कविता असतात तर त्या आपण तालासुरात म्हणत असतो. म्हणजे कवितेची ओळख आपल्याला लहानपणापासूनच, पूर्वीपासूनच आहे. आता सुश्रुत म्हणतो, हो ताई, मला आठवते, ही आवडते मज मनापासूनी शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. म्हणजे लहानपणी ह्या ज्या कविता झालेल्या आहेत पाठ्यपुस्तकामध्ये त्यातल्या ही आवडते मज मनापासूनी शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता आहेत, असं सुश्रुत कवितेला सांगतो. कविता म्हणते, छान सुश्रुत, माझं रूप छोटंसं, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. म्हणजे कवितेमध्ये पहा, आपण पाहतो की कविता ही छोटी असते, परंतु या छोट्या कवितेतून, छोट्या शब्दातून खूप मोठा अर्थ, आशय म्हणजे अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होत असतो. आणि हेच कवितेचं वैशिष्ट्य आहे. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. आपण पाहतो की अलंकार म्हणजे जे भाषेला सौंदर्य प्राप्त करतात, तर यापैकी यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत आणि उपमा उत्प्रेक्षा रूपक अर्थालंकार. तर या अलंकाराचा कवी आपल्या कवितेमध्ये उपयोग करतात. सुश्रुत म्हणतो, मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपकल असते. म्हणजे तिथं एकदम त्या ठिकाणी कवितेचे जे शब्द आहेत तर यातून खूप सारा अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होत असतो. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना? म्हणजे त्या ठिकाणी कल्पना खूप व्यवस्थित रीतीनं त्या ठिकाणी सांगितलेल्या असतात. कविता म्हणते, अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? म्हणजे कवितेबद्दल आणखी काय काय तुला माहीत आहे? सुश्रुत म्हणतो, ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये, चित्रपटात ऐकतो सुद्धा. तर आपण पाहतो की बरेचसे चित्रपटामध्ये सुद्धा या कविता गाण्या रूपानं त्या ठिकाणी गायल्या जातात. तर सुश्रुत सांगतो की हे सगळं मी तुझ्याबद्दल त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. म्हणजे CD मध्ये, चित्रपटामध्ये सुद्धा हीच कविता गाण्याच्या रूपामध्ये ऐकलेली आहे, पाठ्यपुस्तकात कविता वाचलेली आहे. आता कविता म्हणते, छान निरीक्षण आहे तुझं. बरं मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत म्हणतो, हो करतात ना.
कविता म्हणते कोणत्या तारखेला करतात? सुश्रुत 27 फेब्रुवारीला. 27 फेब्रुवारीला. अशा प्रकारे सुश्रुत सांगतो की 27 फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करतात. कविता अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे तुला? सुश्रुत म्हणतो नाही ग. मग कविताच सांगते की 27 फेब्रुवारी हा जो मराठी दिन म्हणून आपण साजरा करतो तर तो कोणाचा जन्मदिवस आहे? नटसम्राट नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे नटसम्राट नाटक आपण पाहतो की ते खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यावरती आपण पाहतो की या ठिकाणी चित्रपटसुद्धा आलेला आहे. तर याचे लेखक जे आहेत वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज. तर त्यांचा जो विशाखा हा काव्यसंग्रह आहे त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. सुश्रुत म्हणतो खरंच? कविता म्हणते कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी, बाभ बोरकर, बासी मर्डेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. म्हणजे कुसुमाग्रजांबरोबरच असे अनेक कवी आहेत की ज्यांनी आपल्या रचनेतून मला सजवलेलं आहे. संत काव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केलेलं आहे. म्हणजे संत काव्य पहिले केली जायची, नंतर पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य आणि आता आधुनिक काळामध्ये मुक्त छंद असं कवितेचं रूप झालेलं आहे. आता नाटक त्या ठिकाणी येते. होय सुश्रुत, ओळखलंस का मला? सुश्रुत म्हणतो तू कोण आहेस रे? नाटक सांगतो माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. सुश्रुत म्हणतो अरे नाटक दादा, तू? नाटक म्हणतो पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करतो. पहा, जी नाटकं असतात तर त्याच्यामध्ये वेगवेगळी पात्र असतात, त्याच्यामध्ये संवाद असतात आणि वेगवेगळ्या अशा नाट्यमय घटना. तर यांचा एक सुरेख संगम या नाटकामध्ये असतो. तुला माहीत आहे माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवणे म्हणजे जाणीव ठेवणे. नाटककार माझी मांडणी करतो, वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. म्हणजे नाटक कसं असतं पहा की ते वाचतानासुद्धा चांगलं वाटलं पाहिजे आणि पाहतानासुद्धा चांगलं वाटलं पाहिजे. तर अशा प्रकारे नाटककार नाटकाची मांडणी करत असतो. सुश्रुत म्हणतो मी कालच एक धम्माल बालनाट्य बघितलं, त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले. नाटक म्हणतो वा छान. अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र.के. अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. म्हणजे असे वेगवेगळे जे लेखक आहेत तर या लेखकांनी या ठिकाणी नाटकाची रचना केलेली आहे. आता कोण आलेलं आहे पहा, चरित्र. हे सुश्रुत, शुकशुक इकडे बघ. सुश्रुत पाहतो आणि म्हणतो कोण बोलावतंय मला? कोण आलेलं आहे? चरित्र. चरित्र म्हणतं अरे मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातून मी जन्माला येतो. म्हणजे पहा, चरित्र म्हणजे काय असतात की थोरा मोठ्यांची असतात. थोरा मोठ्यांची म्हणजे की एखादा लेखक आहे तो चरित्र लिहिणार आहे, तर चरित्र तो अशा माणसाचं लिहितो की ज्याच्या व्यक्तिमत्वाचा त्या लेखकावरती प्रभाव पडलेला आहे. तर अशा प्रकारे ही चरित्र असतात. तर सुश्रुत म्हणतात मॅडम नेहमी म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. आता थोरा मोठ्यांची चरित्र जी असतात, जसं शिवाजी महाराजांचं चरित्र असेल तर आपण पाहतो की ही थोरा मोठ्यांची चरित्र जी असतात ती सर्वसामान्य लोकांना प्रेरणा देणारी असतात. चरित्र म्हणतो अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणारा. म्हणजे चरित्र कशी असतात पहा, संघर्ष करतात, कर्तृत्ववान असतात आणि
कुठलीही संधी मिळाली की त्याचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करणारे असतात. म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासात बदलतात. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भाद खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले. तर या ठिकाणी या सर्वांनी बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भाद खेर आणि रणजित देसाई तर यांनी थोरा मोठ्यांची चरित्र लिहिलेले आहेत. सुश्रुत म्हणतो, वा, सर्व ताईदादांनी मला किती माहिती दिली. आता हा कोणता दादा बरं? आता कोण आलेला आहे पहा, आत्मचरित्र. आत्मचरित्र म्हणतो, मी आत्मचरित्र, चरित्राच्याच कुटुंबातील एक. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकानं केलेलं वर्णन, तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन. माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. म्हणजे या ठिकाणी आता आत्मचरित्र याचा प्रवेश झालेला आहे. आणि आत्मचरित्र सांगतो की चरित्र आणि आत्मचरित्र याच्यामध्ये काय फरक आहे. चरित्र म्हणजे थोरा मोठ्यांचं चरित्र लिहिलं जातं आणि आत्मचरित्र म्हणजे लेखक स्वतःचं जीवन प्रवासाचं वर्णन या ठिकाणी तटस्थपणे करत असतो. तर त्या ठिकाणी त्यातून मी साकारला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक. म्हणजे या ठिकाणी यांनी आपली आत्मचरित्र लिहिलेले आहेत. तर सुश्रुत या ठिकाणी म्हणतो, अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? तर त्या ठिकाणी कोण उभा आहे? प्रवास वर्णन. का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे मीच तुला घरी बसून दूरदूरच्या गावी देशी पोहोचवणार ना. सुश्रुत म्हणतो, म्हणजे? आणि ते कसं काय? तर प्रवास वर्णन म्हणजे काय? दूरदूरच्या गावांचं वर्णन, दूरदूरच्या देशांचं वर्णन असतं. तर प्रवास वर्णन म्हणतो, मीच तुला त्या ठिकाणी पोचवील ना. प्रवास वर्णन म्हणतो, माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोहोचवतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण फिरून आल्यानंतर लेखक काय करतो, तिथल्या प्रवासाची, प्रेक्षणीय जी ठिकाणे आहेत तर तिथली माहिती वाचकांपर्यंत पोहोचवत असतो. तर त्याला प्रवास वर्णन असं म्हटलं जातं. ही माहिती रटाळ कंटाळवाणी न होऊ देता मनोरंजक पद्धतीनं मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकांचं कसब असतं. जे लेखक त्या ठिकाणी ही कंटाळवाणी माहिती न होता लोकांना मनोरंजक पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करत असतो. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांचीही सुरेख मांडणी करतो. म्हणजे त्या ठिकाणचं वर्णन करता करता लेखक तिथं आलेले स्वतःला जे अनुभव येतील ते स्वतःचे अनुभव मांडत असतो, स्वतःच्या भावना मांडत असतो, तिथल्या निसर्गाचं सौंदर्य लिहित असतो, व्यक्ती कुठल्या भेटले असतील त्यांचं व्यक्तिविशेष लिहित असतो. सुश्रुत म्हणतो, म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो. म्हणजे प्रवास वर्णन वाचल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणची माहिती मिळत असते. म्हणजे विना व्हिसाचं, विना बसचं, विना विमानाचं आपण कुठेही म्हणजे कोणत्याही ठिकाणी त्या जाऊ शकतो. सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून, म्हणजे तुझ्या माध्यमातून आम्ही कुठेही जाऊ शकतो. प्रवास वर्णन म्हणतो, अगदी बरोबर, आणि हेच माझं वैशिष्ट्य. म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, राभी जोशी, पु ल देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं. म्हणजे या लेखकांनी प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत. सुश्रुत म्हणतो, किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रामुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझे लेखनसुद्धा सुधारेल. तर अशा प्रकारे हे सगळे जे आहेत तर त्या तुमच्याशी मला मैत्री करायला खूप आवडेल, कारण तुमच्यामुळं माझं मनोरंजन तर होईल. म्हणजे तुमचं वाचन केलं तर माझं मनोरंजन होईल, त्याबरोबर माझं ज्ञानसुद्धा वाढेल आणि माझं लेखनसुद्धा सुधारेल. सगळे म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही.
आता पुस्तके त्या ठिकाणी फेर धरून सगळे गातात. साहित्याचे रंग विविध हे बोलविती साऱ्या रसिक जना, इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना. म्हणजे साहित्याचे हे जे रंग आहेत तर ते सर्व वाचकांना मंत्रमुग्ध मोहित करत असतात, त्यांना ज्ञान देत असतात. जसं इंद्रधनु, सप्तरंगी इंद्रधनु आकाशाला सुशोभित करत असतं. धन्य आमुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा. म्हणजे आमची ही माय मराठी धन्य आहे आणि साहित्य संपदा त्या ठिकाणी विपुल आहे. वाचू आनंदे लिहू नेमाने. तर या ठिकाणी हे सगळं आपण आनंदाने वाचायचं आहे. आपण नेमाने लिहित आहोत आणि वाङ्मय रसात नाहू सदा. तर ही जे साहित्य आहे, वाङ्मय म्हणजे साहित्य, तर हे साहित्य आपण इथून पुढे वाचणार आहोत. तर अशा प्रकारे हा पाठ आपला शिकवून संपलेला आहे. तर आपला या ठिकाणी होमवर्क जो आहे तो आहे कथा आपल्या स्वतःची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत असं सांगते. म्हणजे कथेची वैशिष्ट्ये, तुम्हाला समजलेली कथेची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला समजलेली कथेची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. पहा, आजचा होमवर्क आहे, तुम्हाला समजलेली कथेची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा.